नीट प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट हे स्थापन करण्यात आलेलं आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती या फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर यापूर्वी सीबीआय कोर्टामध्ये ही सुनावणी या प्रकरणासंदर्भातली सुरू होती, मात्र सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर सुनावणी सुरू होती। तसंच नवीन कोर्टासमोर जलद गतीनं आता सुनावणी पूर्ण केली जाईल असं सुद्धा समजतंय। आरोपी शिवराज मोटेगावकर तसंच मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, तेजस शहा, मनीषा हवालदार तसंच शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे यांना नुकतंच सीबीआय कोर्टानं न्यायालयीन कोठडीत सुनावणी होती। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। शिवाजी काळे, आता हा खटला जो आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात वळवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जलद सुनावणी आणि निकाल सुद्धा अपेक्षित आहे। अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक व्हिडिओ सादर केला होता। या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून या विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल आणि जे दोषी आहेत त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल। यापूर्वी ही सर्व केस आपल्याला माहिती आहे की सीबीआय कोर्टात सुरू होती। आता ही केस जी आहे विशेष फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वर्ग करण्यात येईल। त्याचे नवीन न्यायाधीश ग्रोवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सीबीआयचे कोर्टाचे न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर सुनावणी असताना आता नवीन कोर्टासमोर म्हणजे जलद गतीने सुनावणी पूर्ण केली जाईल। यामधील आरोपी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले खास करून शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, तेजस शहा, मनीषा हवालदार, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांच्या विरोधात ही सुनावणी सुरू आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सीबीआयच्या न्यायालयात नाही, आता विशेष फास्ट कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये दोषींना लवकरात लवकर शिक्षा करण्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आश्वासन दिलं होतं, जी मोदींची गॅरंटी म्हणून ओळखली जाते, तर त्या मोदींच्या गॅरंटीनुसार लोकांवरती कारवाई केली जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी रात्री स्वतः या संदर्भामध्ये व्हिडिओ जारी करून जो देशातील जनतेला दिला होता, विद्यार्थ्यांना दिला होता, तो पूर्ण होताना पाहायला मिळतोय। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल। तर आता नीट प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आलेला आहे। आता या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे।